स्वागत आहे तुमचं आपल्या एके नर्सिंग DMR या चॅनलवर. तर आज आपण बघूया ओबीजीवायमधला इम्पॉर्टंट टॉपिक ते म्हणजेच अंबलिकल कॉर्ड. बघा अंबलिकल कॉर्ड काय आहे. अंबलिकल कॉर्ड काय आहे? एक कनेक्शन आहे. बघा अंबलिकल कॉर्ड काय आहे? एक कनेक्शन आहे. कशातलं? बिटवीन द अंबलिकल ऑफ फिटस टू द फिटल सरफेस ऑफ प्लॅसेंटा. म्हणजेच काय म्हणतंय, अंबलिकल कॉर्ड काय एक कनेक्शन आहे. कशाचं? अंबलिकल ऑफ फिटस टू द फिटल सरफेस ऑफ प्लॅसेंटा याचं काय आहे? कनेक्शन आहे. त्याच्यानंतर बघा अंबलिकल कॉर्ड काय आहे? द अंबलिकल कॉर्ड इज अ लाईफलाईन बिटवीन द फिटस अँड प्लॅसेंटा दॅट कॅरी द ऑक्सिजन. म्हणजेच काय की जे अंबलिकल कॉर्ड आहे ते काय करतं? बाळाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं, ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतं. हे झालं अंबलिकल कॉर्डचे. आणि वेस्ट प्रॉडक्ट रिमूव्ह करण्यासाठी काम करतं. बघा अंबलिकल कॉर्ड मध्ये एक आर्टरी आणि दोन आर्टरी आणि एक व्हेन असते. त्यांचं काम बघूया आपण. बघा ट्रिक काय आहे त्याची? AVA म्हणजेच ए म्हणजेच एक आर्टरी, व्ही म्हणजेच एक व्हेन आणि ए म्हणजेच एक आर्टरी. याचा शॉर्ट ट्रिक काय आहे? AVA. तर बघा जी आर्टरी ही काय करते? ही आर्टरी जी असते ती फक्त एक्सेप्शन मध्ये असते की तिच्यामध्ये काय केलं जातं? डिऑक्सिजनेटेड ब्लड हे कॅरी केलं जातं. आणि जी व्हेन राहते ती काय करते? ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. बघा इथं सांगितलेलं आहे व्हेन गिव्स लाईफ. म्हणजेच काय करतात? जे व्हेन आहे ती काय करते? लाईफ प्रोव्हाइड करते. हे चाइल्ड जे असन, बाळ जे असन त्याला काय करते? लाईफ प्रोव्हाइड करते. म्हणजेच काय करते? अंबलिकल व्हेन कॅरी द ऑक्सिजन ऑफ ब्लड. म्हणजेच काय? ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करण्याचं काम कोण करते? ही व्हेन करत असते. कोण करत असतं? व्हेन करत असते. आणि न्यूट्रिएंट पण देण्याचं काम कोण करत असतं? व्हेन करत असते. बघा त्याच्यानंतर काय आहे? जी आर्टरी ती काय आहे? आर्टरी साठी काय आहे? टू वेस्ट पाईप. म्हणजेच वेस्ट म्हणजेच काय? जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे म्हणजेच वेस्ट प्रॉडक्ट बाहेर काढण्यासाठी जे काम करतं ती म्हणजेच कोण राहते? आर्टरी राहते. बघा टू आर्टरीज आहेत, वेस्ट रिमूव्ह करण्यासाठी काम करतात. त्याच्यानंतर वन व्हेन काय करते? फूड आणि ऑक्सिजन सप्लाय प्रोव्हाइड करण्यासाठी काम करतात. हे ध्यानात ठेवायचं की आर्टरी जी राहते ही काय करते? डिऑक्सिजनेटेड ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि जी व्हेन राहते ती काय करते? ऑक्सिजनेटेड ब्लड काय करते? ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करण्याचं काम करते. याच्यावर क्वेश्चन पडतो. बघा इथं नॉर्मल फीचर्स दिलेले आहेत अंबलिकल कॉर्डचे. त्याची लेंथ किती राहते? 30 ते लेंथ बघा त्याची 30 ते 100 सेंटीमीटर ही त्याची लेंथ राहते. जर का अवरेज विचारलं तर ती किती राहते? 50 सेंटीमीटर. ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर डायमीटर बघा, डायमीटर त्याची 1.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर नंबर ऑफ व्हेसल म्हणजे ज्या ब्लड व्हेसल आहेत त्या त्याच्यात किती प्रमाणात असतात? बघा टू आर्टरीज राहतात, आपण बघितलंय AVA म्हणून. त्याच्यानंतर टू आर्टरीज राहतात, एक व्हेन राहते. जी व्हेन आहे ती काय करते? ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते. आणि जी टू आर्टरी आहेत त्या काय करतात? डिऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करतात. म्हणजेच वेस्ट रिमूव्ह करण्याचं काम करतात. बघा इथं दिलेलं आहे व्हेसल. व्हेसल मध्ये काय? अंबलिकल आर्टरीज ज्या आहेत डिऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करतात. ज्या वन अंबलिकल व्हेन आहे ती काय करते? ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते. त्याच्यानंतर त्याला कव्हर कोण केलेलं आहे? आम्निऑन जी लेअर राहते तिनं काय केलेलं आहे? कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्शन कोण करतं? जी अंबलिकल कॉर्ड आहे तिला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं ती करते व्हॉर्टन जेली. व्हॉर्टन जेली काय करते? त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करते. त्याचे फंक्शन बघा. बघा इथं दिलेलं आहे. या दोन काय आहेत? या दोन बघा, या दोन काय येतं? आर्टरी येतं आणि ही काय? व्हेन आहे. दोन आर्टरी आणि एक व्हेन असं कॉम्बिनेशन ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा फंक्शन ऑफ अंबलिकल कॉर्ड. त्याच्यामध्ये बघा सप्लाय द ऑक्सिजन टू द फिटस. फिटसला ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी. त्याच्यानंतर प्रोव्हाइड द न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी अंबलिकल कॉर्डचा यूज केला जातो. रिमूव्ह द वेस्ट प्रॉडक्ट. जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत
जे न्यूबॉर्न आहे, जे बाईच्या म्हणजे फिटस जे आहे ते काय केलं जातं, त्याच्यामधून जे वेस्ट प्रॉडक्ट आहे ते रिमूव्ह करण्याचं काम करते. फिटल सर्क्युलेशन मेंटेन ठेवण्यासाठी काम करतं. ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह क्युशन, म्हणजेच काय करतं, बाळाला जे इंजुरी होण्यापासून जी लेअर आहे ती काय करते, प्रोटेक्ट करते. बघा अंबलिकल कॉर्ड व्हेसल, बघा आपण हे बघितलंय. अंबलिकल आर्टरी काय करते, अंबलिकल आर्टरी काय करते, कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड गोज फ्रॉम बेबी टू प्लॅसेंटा. म्हणजेच जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे कोणाकडून, बेबीकडून प्लॅसेंटाकडे नेण्यासाठी काम करते. त्याच्यानंतर बघा अंबलिकल व्हेन, अंबलिकल व्हेन काय करते, कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड कुठून, प्लॅसेंटाकडून बेबीकडे नेण्याचं काम करते. बघा जी आर्टरी ती काय काम करते, बेबीकडून प्लॅसेंटाकडे काम करते. आणि जी व्हेन आहे ती काय करते, प्लॅसेंटाकडून बेबीकडं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते नेण्याचं काम करते. बघा वॉर्टन जेली म्हणजेच काय, बघा वॉर्टन जेली म्हणजेच काय, सॉफ्ट जेली लाईक अ टिश्यू अराउंड द व्हेसल. म्हणजे जे अंबलिकल कॉर्ड आहे त्या अंबलिकल कॉर्डच्या सराउंडिंगला जे जेली लाईक स्ट्रक्चर आहे त्याला, ते जे जेली लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतात, वॉर्टन जेली असं म्हणतात. ते काय करतात, त्याचं फंक्शन काय आहे, प्रिव्हेंट कंप्रेशन, कंप्रेशन होण्यासाठी त्याला सॉफ्टनेस प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर प्रिव्हेंट कंप्रेशन, त्याच्यानंतर एक प्रोटेक्ट ब्लड फ्लो, ब्लड फ्लोला प्रोटेक्ट करण्यासाठी. गिव्ह फ्लेक्झिबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच काय, जी बाळाची मुवमेंट होती त्या मुवमेंटला काय करायची, सॉफ्ट बनवण्यासाठी काम करते. बघा फंक्शन ऑफ अंबलिकल कॉर्ड, त्याच्यामध्ये बघा सप्लाय ऑक्सिजन, गिव्ह न्यूट्रिएंट देण्यासाठी, रिमूव्ह वेस्ट, त्याच्यानंतर प्रोटेक्ट व्हेसलला प्रोटेक्ट करण्यासाठी वॉर्टन जेली जे आपण बघितले ती काम करते. मेंटेन सर्क्युलेशन. बघा फंक्शन आपण बघितले, एकदा डायग्रामॅटिक मध्ये बघू. बघा फंक्शन बघा, पहिला काय, ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन, ऑक्सिजन मध्ये काय करते, जसं आपण बघितलंय व्हेन आणि आर्टरी हे काय, ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन. रिमूव्ह वेस्ट रिमूव्ह करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे प्रोटेक्ट ब्लड, प्रोटेक्ट व्हेसलला प्रोटेक्ट करण्यासाठी वॉर्टन जेली आहे ते काम करते. त्याच्यानंतर ऍक्ट ॲज अ फ्लेक्झिबल कनेक्टर, म्हणजेच आपण बघितलं की जे फ्लेक्झिबिलिटी जी वॉर्टन जेली आहे ती काय करते, फ्लेक्झिबिलिटी मुवमेंट करण्यासाठी काम करते. मेंटेन फिटल सर्क्युलेशन, सप्लाय न्यूट्रिएंट, हे आपण पूर्ण फंक्शन आधीच एक्सप्लेन केले. बघा टाइप ऑफ कॉर्ड इन्सर्शन मुळे काही त्याचे टाइप पडलेले ते आपण बघूया. बघा टाइप्स ऑफ कॉर्ड इन्सर्शन, त्याच्यामध्ये पहिला जो आहे सेंट्रल इन्सर्जन, जो प्लॅसेंटा आहे. बघा आता मोस्ट कॉमन इन्सर्शन कोणतं आहे, सेंट्रल इन्सर्शन आहे. त्याच्यामध्ये बघा मोस्ट कॉमन 70 ते 80% काय केलं जातं, हे प्लॅसेंटा जे म्हणजे अंबलिकल कॉर्ड आहे ती काय, प्लॅसेंटल सरफेसच्या ज्या सेंट्रल पार्टला आहे तिला काय करते, जॉईंट होती. बघा कॉर्ड इन्सर्ट इन द सेंट्रलला जॉईंट होती, त्याच्यामुळे तिला काय म्हणलंय, सेंट्रल इन्सर्शन. त्याच्यानंतर बघा मार्जिनल इन्सर्शन म्हणजेच काय, ही काय 7 ते 10% मध्ये दिसून येतात. त्याच्यामध्ये बघा जे प्लॅसेंटल सरफेस दिसतोय त्याच्या एका साईडला मार्जिनला काय केलेलं आहे, जी अंबलिकल कॉर्ड आहे ती काय झालेली आहे, अटॅच झालेली आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, मार्जिनल इन्सर्शन. त्याच्यानंतर बघा जे व्हेलामेंटस इन्सर्शन आहे, व्हेलामेंटस इन्सर्शन किती दिसून येत आहे, 1 to 2% मध्ये दिसून येत आहे. व्हेसल रन इन द मेम्ब्रेन बिफोर रिचिंग द प्लॅसेंटा. म्हणजेच काय होतंय, त्याच्यामध्ये जो प्लॅसेंटा आहे, प्लॅसेंटाला जी अंबलिकल कॉर्ड आहे ती अटॅच व्हायच्या अगोदरच काय करते, म्हणजे सर्व प्लॅसेंटाच्या सरफेसला काय करते, एक पॉइंटला काय होती, म्हणजे जॉईंट होऊन ती नंतर प्लॅसेंटाला अटॅच होती. इथं बघू शकता तुम्ही, ही जी अंबलिकल कॉर्ड इथं काय झाली, सर्व एकत्र झाली आणि तिथून त्याचं काय झालेलं आहे, बायफर्केट झालेली आहे आणि पूर्ण प्लॅसेंटा तिने काय केलेलं आहे, कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर बघू शकतो आपण बॅटल डोर प्लॅसेंटा, याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा. आता हे जो असं जे प्लॅसेंटा आहे, प्लॅसेंटरच्या एका साईडला म्हणजे एका साईडलाच फक्त जी अंबलिकल कॉर्ड आहे ती काय झालेली आहे, अटॅच झालेली असती, तिला म्हणायचं बॅटल डोअर प्लॅसेंटा.
अबनॉर्मलिटीज ऑफ अंबलिकल कॉर्ड. इम्पॉर्टंट टाईप आहे, त्याच्यावर काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन पडतात ते बघू आपण. अंबलिकल कॉर्ड अबनॉर्मलिटीज कोणत्या कोणत्या तर बघा. पहिली जी अबनॉर्मलिटी आहे ती कोणती आहे, ट्रू नॉट. म्हणजे जी अंबलिकल कॉर्ड असती तिला काय होतंय, एक नॉट पडती, एक गाठ पडती, तिला काय म्हणायचं, ट्रू नॉट म्हणायचं. तिची आपण इमेज आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहे. बघा ही रिअल राहती, म्हणजे रिअल तिथं जी नॉट असती ती काय पडेल असती, तिच्यामुळे तिला ट्रू नॉट असं म्हणतात. बघा ट्रू अंबलिकल कॉर्ड नॉट ही तुम्हाला दिसत असेल. जी अंबलिकल आहे, एक मिनिट बघा, जे अंबलिकल कॉर्ड आहे तिच्यामध्ये बघा ही जी इथं दिसतंय, इथं काय झालेलं आहे, एक गाठ पडलेली आहे. याला काय म्हणायचं, ही एक अबनॉर्मलिटी आहे ट्रू अंबलिकल कॉर्ड नॉट म्हणून. हिच्यामध्ये काय झालेलं आहे, गाठ पडलेली आहे. त्याच्यानंतर बघा फॉल्स नॉट. फॉल्स नॉट मध्ये काय, फोल्डिंग. त्याच्यामध्ये काय होतं, अंबलिकल कॉर्डला एक्झॅक्टली नॉट पडत नाही, तिच्यामध्ये काय होतंय, फोल्ड होती अंबलिकल कॉर्ड. बघा तिची एक इमेज आहे, बघा इथं दिसन तुम्हाला. आता ही ट्रू नॉट आहे. बघा ही कसं इथं दिसतंय तुम्हाला, डायरेक्ट गाठ पडलेली म्हणून, पण इथं बघा ही काय झालेलं आहे, फक्त फोड झालेली आहे. तिला काय म्हणायचं, फॉल्स नॉट म्हणायचं. आणि ही जे हिला काय म्हणायचं, ट्रू नॉट म्हणायचं. समजतंय. त्याच्यानंतर बघा अंबलिकल कॉर्ड नॉट. आता या एक इमेज मध्ये तुम्हाला डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल की बाळाचं जे अंबलिकल कॉर्ड आहे तिच्यामध्ये ट्रू नॉट आणि फॉल्स नॉट कसं ओळखायचं इथे. बघा ट्रू नॉट म्हणजेच काय, इथं काय झालेलं आहे, एक्झॅक्टली जी अंबलिकल कॉर्ड आहे तिला काय झालेलं आहे, गाठ तयार झालेली आहे. पण जी फॉल्स नॉट आहे तिच्यामध्ये फक्त बघा फोड झालेला आहे, इथं कोणतीही प्रकारची गाठ दिसत नाही. ही एक अबनॉर्मलिटी आहे. त्याच्यानंतर बघा इथं फिटल मोमेंटला काय झालेलं आहे, आता जी नेक आहे, नेकच्या अराउंडला काय झालेलं आहे, इथं गाठ पडलेली आहे. पण इकडं बघा जी अंबलिकल कॉर्ड आहे हिच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नाही आहे, तिथं फक्त काय झालंय, फोड झालंय. त्याला काय म्हणायचं, फॉल्स नॉट म्हणायचंय. बघा इथं पण बघू शकतो आपण, इथं बघू शकतो. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस अल्ट्रासोनोग्राफी करतो त्यावेळेस अशी गाठ डायरेक्ट तिथं दिसून येते. आणि जर फॉल्स नॉट असेल तर कशी दिसणार आहे, फक्त फोड झालेलं दिसणार आहे आपल्याला. बघा आता हे न्यूचल कॉर्ड म्हणजेच काय, बघा याच्यामध्ये काय होतंय, न्यूचल कॉर्ड म्हणजेच काय, कॉर्ड. बघा न्यूचल कॉर्ड म्हणजेच काय, की जी अंबलिकल कॉर्ड आहे ती काय केली जाते, बाळाच्या नेकच्या अवतीभोवती काय झालेली आहे, अराउंड नेकच्या अवतीभोवती त्याला कॉर्ड, अराउंड द नेकच्या अवतीभोवती त्याला जाऊन तिथे गाठ तयार करते, त्याला म्हणतात न्यूचल कॉर्ड. बघा त्याची आपण इमेज बघू. बघा इथं दिसल न्यूचल कॉर्ड. न्यूचल कॉर्ड म्हणजेच काय, अंबलिकल कॉर्ड रॅप अराउंड द फिटल नेक. नेकच्या अवतीभोवती काय झालेलं आहे, त्याला कॉर्ड काय झालेली, रॅप झालेली आहे. इथं बघा इमेज मध्ये दिसतंय, इथं नेकच्या जवळ काय झालेलं आहे, कॉर्ड रॅप झालेली आहे. इथं पण बघू शकतो आपण. ही काय करते, न्यूचल कॉर्ड ऑप्टेन डू नॉट कॉज एनी हेल्थ प्रॉब्लेम. म्हणजे ती कोणत्याही प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम देत नाही. इथं बघा नॉर्मल बेबी दिसलेला आहे आणि इथं बघा न्यूचल कॉर्ड कंडिशन मधला बेबी दाखवलेला आहे. न्यूचल कॉर्ड कंडिशन मध्ये काय दिसतंय, जे नेक आहे, नेकच्या अवतीभोवती काय झालेलं आहे, अंबलिकल कॉर्ड काय झालेली आहे, रॅप झालेली आहे. त्याला म्हणायचं न्यूचल कॉर्ड. त्याच्यानंतर बघा कॉर्ड पोलॅप्स. याच्यामध्ये काय होतंय, कॉर्ड पोलॅप्स मध्ये काय होतंय, एक मिनिट. कॉर्ड पोलॅप्स मध्ये काय होतंय, जे कॉर्ड आहे ते काय झालं, बेबी बाहेर यायच्या अगोदरच काय होतोय, बाहेर येतोय. म्हणजेच कॉर्ड कम्स बिफोर बेबी. म्हणजेच बेबी बाहेर यायच्या अगोदर जे अंबलिकल कॉर्ड हे ते काय होतो, बाहेर येतो, त्याला म्हणायचं कॉर्ड पोलॅप्स. त्याची इमेज बघू आपण. बघा याच्यामध्ये दाखवलेलं आहे कॉर्ड कोलॅप्स कसं होतंय. बघा बेबी हा आतच युट्राइन कॅव्हिटी मध्येच आहे, पण याची जी अंबलिकल कॉर्ड आहे ती बघा पहिले बाहेर आलेली आहे. याला म्हणायचं अंबलिकल कॉर्ड कोलॅप्स. कळलं. त्याच्यानंतर बघा सिंगल अंबलिकल आर्टरी. म्हणजेच याच्यामध्ये काय होतंय की जे आपण बघितलंय की AVA बघितलं आपण, काय बघितलं, AVA म्हणजेच काय की एक आर्टरी आहे व्हेन आणि एक आर्टरी, म्हणजे दोन आर्टरी आणि एक व्हेन आहे.
याच्यामध्ये काय होतंय, अशा अंबलिकल आर्टरी तयार होतात, तिच्यामध्ये फक्त सिंगल म्हणजे एकच आर्टरी असते आणि एकच वेन असते. तिच्यामध्ये बघा ओनली वन आर्टरी प्रेझेंट, एकच आर्टरी जर का अंबलिकल कॉर्डमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला कंजेनायटल मॉल फॉर्मेशन होण्याचे चान्सेस असतात, कंजेनायटल प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस असतात. बघा इथं दिलेलं आहे, एकच ही व्हेन दिसती आणि एकच आर्टरी दिसती, याला म्हणायचं सिंगल अंबलिकल आर्टरी. याच्यामुळे कोणता प्रॉब्लेम होतो, कंजेनायटल अबनॉर्मॅलिटी येण्याचे चान्सेस असतात. बघा आता बघू आपण शॉर्ट कॉर्ड, जी आपण बघितलं होतं नॉर्मल फीचर मध्ये बघितलं होतं की कॉर्डची जी लेंथ राहते ती किती राहते. बघा कॉर्डची लेंथ किती असते, 30 ते 100. बघा आता बघा शॉर्ट कॉर्ड मध्ये काय होतंय, जी अंबलिकल कॉर्ड आहे तिची लेंथ काय होती, लेस दॅन द 30, म्हणजे 30 पेक्षा जी अंबलिकल कॉर्डची लेंथ काय होती, कमी होती, त्याला म्हणायचं शॉर्ट कॉर्ड. कळतंय. त्याच्यानंतर बघा लॉंग कॉर्ड, याच्यामध्ये काय होतंय, जी लॉंग कॉर्ड म्हणजेच काय की लेंथ जी कॉर्डची ती काय होती 100 पेक्षा काय होती, जास्त होती, तिला म्हणायचं लॉंग कॉर्ड. बघा बरं शॉर्ट कॉर्ड झाल्याच्या नंतर बेबी जो युटराईन कॅव्हिटीमध्ये त्याच्या मुवमेंटवर रेस्ट्रिक्शन येऊ शकतात, कारण कॉर्ड लंबा असला म्हणजे तो फिरू शकतो. पण लॉंग झाल्याच्या नंतर पण प्रॉब्लेम कोणता येऊ शकतो, त्याच्या न्यूचल जे आपण न्यूचल कॉर्ड बघितला म्हणजेच नेकच्या अराउंडला रॅप होण्याचे चान्सेस असू शकतात. हे कंडिशन आपण बघतोय. बघा इथं दिलेलं आहे शॉर्ट अंबलिकल कॉर्ड आहेत म्हणजेच काय, त्याचा मुवमेंट काय होणार आहे, त्याच्या रेस्ट्रिक्ट होणार आहे. जशी मुवमेंट बाळ हे नॉर्मली करतं त्या मुवमेंट होऊ शकणार नाही. ह्या फक्त कशामुळं 30 पेक्षा त्याची जी लेंथ आहे ती काय झाली, कमी झाल्यामुळे त्याची मुवमेंट काय होणार आहे, रेस्ट्रिक्ट होणार आहे. त्याच्यानंतर जी लॉंग कॉर्ड आहे, लॉंग कॉर्डमध्ये किती राहत आहे, 100 पेक्षा जास्त होती. तिच्यामध्ये बघा जी आपली जी अंबलिकल कॉर्ड आहे तिच्यामुळे चान्सेस काय होतात की बाळाच्या नेकच्या अराउंड त्याला रॅप होऊ शकतो. त्याच्या जे ब्रीदिंग प्रॉब्लेम आहे, डिस्पीजिया, याच्यामध्ये काय म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याला न्यूचल अंबलिकल कॉर्ड म्हणून एक कंजेनायटल अबनॉर्मॅलिटी ती होऊ शकते. बघा क्विक रिव्हिजन टेबल आहे, त्याच्यामध्ये बघा न्यूचल रॉड शॉर्टमध्ये आपण एक्सप्लेन करू याला. न्यूचल कॉर्ड म्हणजेच काय की नेकच्या अवतीभोवती अंबलिकल कॉर्ड काय झालेली असते, रॅप झालेली असते. कॉर्ड पोलॅप्स मध्ये काय होत आहे, बेबी डिलिव्हरी होण्याच्या अगोदरच त्याचा जे अंबलिकल कॉर्ड आहे तो काय होतो, अंबलिकल कॉर्ड काय होतो, अगोदर बाहेर येतो, त्याला म्हणायचं कॉर्ड पोलॅप्स. त्याच्यानंतर बघा ट्रू नॉट मध्ये काय होतं, याला ट्रू नॉट मध्ये काय दिसतंय, एक ओरिजिनल त्याच्यामध्ये आपल्याला जी गाठ आहे ती काय दिसते, अंबलिकल कॉर्डमध्ये दिसून येते. फॉल्स नॉट मध्ये याच्यामध्ये फक्त काय होत आहे, अंबलिकल कॉर्डला काय होत आहे, फोल्ड होत आहे. त्याच्यानंतर सिंगल आर्टरी, याच्यामध्ये सिंगल आर्टरीमध्येच काय असतात, नॉर्मली किती आर्टरी राहतात, 2 आर्टरी राहतात, एक व्हेन राहते. पण याच्यामध्ये काय होतं, एक जी आर्टरी आहे ती काय असती, ॲब्सेंट असती. तिच्यामुळे प्रॉब्लेम कोणता होतो, कंजेनायटल अबनॉर्मॅलिटीज येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर बघा शॉर्ट कॉर्डमध्ये 30 पेक्षा कमी असतो, लॉंग कॉर्ड हा 100 पेक्षा जास्त असतो. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.